सांगताय की जगाच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये या 100 वर्षामध्ये सगळ्यात जास्त नोकऱ्या उपलब्ध आता आहेत, पण आम्ही त्या पात्रतेचं, लायक हा शब्द मी वापरत नाही, आम्ही त्या पात्रतेचे नाही आहोत आणि म्हणून आम्हाला जॉब मिळत नाही. आणि म्हणून न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये स्किल बेस्ड एज्युकेशन देण्याची सिस्टीम आलेली आहे. खरं तर हे स्किल आम्ही 2 लेक्चर घेऊन एका वर्षामध्ये ते स्किल येऊ शकत नाही, पण त्या विद्यार्थ्याला त्या स्किलची जर आवड निर्माण झाली तर तो कुठेही त्याच्यामध्ये नॉलेज घेऊन आपलं करिअर उभा करू शकतो. हे अलीकडे बदल आम्हाला घडून आले. म्हणजे ही जी शिक्षण पद्धती आहे ती आपल्या प्राचीन शिक्षण पद्धतीशी जोडली जाणारी शिक्षण पद्धती होती. आणि म्हणून जेव्हा हे आश्रमशाळा जी व्यवस्था होती की जिथं राजाचाही मुलगा शिकायचा आणि एखाद्या सामान्य व्यक्तीत सुद्धा मुलगा शिकायचा, फरक हा एवढाच आहे, एकदा मुलगा तिथं सोडल्यानंतर वय वर्ष 5 किंवा 6 झाल्यानंतर तो आश्रम 16 वर्षानंतर 17 वर्षातूनच बाहेर पडायचा. याचा अर्थ सकाळी तो 4 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत तो शिक्षकांच्या समोर होतो. आणि मग शिक्षकांच्या जर समोर असेल तर त्याची उठण्याची वेळ ठरलेली असेल, झोपण्याची वेळ ठरलेली असेल आणि सर जे सांगतायत किंवा पुढे जे गुरु जे सांगतो ते फक्त आणि फक्त त्याच्या समोर असेल. आज तसं चित्र नाहीये. तो महाविद्यालयामध्ये येतोय, 1 किंवा 2 तास करतो. शिक्षक आणि त्याचा टेम्पो फार कमी आहे. पालक आणि विद्यार्थी तुमच्याही लक्षात येत असेल, आम्ही 24 तासामधल्या किंवा 12 तासामधल्या आम्ही विद्यार्थ्यांच्या समोर किती वेळ आहे आणि आम्ही त्याला किती वेळ गायडन्स करू. आपण ह्या धावपळीच्या जगामध्ये आम्हालाही विचार केल्यानंतर लक्षात येतं की आम्ही मनावासा तेवढा वेळ आज आम्ही त्याला देत नाही आहोत. आणि म्हणून या सगळ्या उद्देश डोळ्यासमोर ठेवून परीक्षा पद्धतीमध्ये जे काही छोटे छोटे बदल झाले ते पालकांच्या समोर मांडावे. गेल्या वर्षीची जी परीक्षा पद्धत आलेली आहे त्याच्यामध्ये स्किल बेस्ड एज्युकेशन सिस्टीम तर आलेलीच आहे, पण परीक्षा पद्धत ही 40 मार्काची होती आणि 10 मार्काचं जे इंटरनल होतं ते बंद करून